जय येडामाय. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण येडेश्वरी देवीच्या अतिशय पवित्र 17 शुक्रवारच्या व्रताबद्दल काही भक्तांना प्रश्न पडत आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया. तर बरेच भक्तांचे मला फोन येत आहेत की 17 शुक्रवारच्या व्रतामध्ये जे आपण 5 पानाचे विडे ठेवलेले आहेत, त्याच्यावर जे काही खारीक, खोबरं, बदाम, सुपारी आणि हळकुंड आहे, ते प्रत्येक वेळेस तेच वापरायचं का प्रत्येक शुक्रवारी वेगवेगळं घ्यायचं? तर तेच साहित्य तुम्ही प्रत्येक शुक्रवारी वापरू शकता आणि शनिवारच्या दिवशी सकाळी पूजा उचलायची आहे आरती करून. त्यानंतर बऱ्याच भक्तांचे फोन येत आहेत की आम्ही कामाला जातो किंवा आम्हाला दिवसभर टाइम मिळत नाही, तर पूजा मांडण्याची योग्य वेळ काय? तर शुक्रवारी तुम्हाला जेव्हा जमेल तुमच्या कामातून राहिलेल्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता. त्यामुळे दिवसभरात तुम्हाला जेव्हा पण वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही ही पूजा मांडू शकता. शुक्रवारच्या दिवशी येडेश्वरी देवी तुमची नक्की सेवा साध्या भोळ्या पद्धतीची मान्य करून घेईल. तर अजून एक प्रश्न मला वारंवार विचारला जातो फोन करून भक्तांकडून की हा जो तांदळाचा चौक मांडलेला आहे, तो चौक काय करायचा दुसऱ्या दिवशी? तर या तांदळाचा दुसऱ्या दिवशी तुम्ही भात करून खायचा आहे. म्हणजे या चौकावर देवी विराजमान झालेली आहे, म्हणजेच येडेश्वरी माता या चौकावर बसलेल्या आहेत. तर त्यांचा कृपा आशीर्वाद किंवा प्रसाद म्हणून तुम्ही या तांदळाचा भात करून खायचा आहे. बाकी सर्व साहित्य तुम्ही प्रत्येक वेळेस तेच वापरू शकता, पण तांदूळ मात्र प्रत्येक वेळेस नवीन घ्यायचे आहेत आणि पूजा मांडून झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या तांदळाचा भात करून खायचा आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये येडेश्वरी देवीचं वास्तव्य राहून येडेश्वरी देवीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहील. त्यानंतर चौथा प्रश्न वारंवार मला विचारला जातो की हा कलश आहे तो उतरून ठेवायचा का असंच आपण 17 शुक्रवार पूर्ण होईपर्यंत या कलशाची पूजा देवघरामध्ये करू शकतो? तर तुम्ही दोन्ही पण करू शकता. जर तुमच्या घरामध्ये जागा भरपूर असेल तर तुम्ही हा कलश देवघरामध्ये देखील ठेवू शकता 17 शुक्रवार पूर्ण होईपर्यंत. फक्त इतर पूजा उचलायची आहे आणि कलश जो आहे तो तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे रोज पूजेमध्ये. किंवा जागा कमी असेल तर दुसऱ्या दिवशी पूर्ण कलश उतरून ठेवायचा आहे, तरी देखील चालेल. शेवटी भावना खूप महत्वाची आहे. येडेश्वरी देवी तुमची भक्ती भाव बघते. त्यानंतर पाचवा प्रश्न, बऱ्याच भक्तांना येडेश्वरी देवीचं पवित्र 17 शुक्रवार व्रत करण्याची खूप इच्छा आहे, पण त्यांच्या घरामध्ये येडेश्वरी देवीची मूर्ती किंवा फोटो नाही. तर अशांनी काय करावे? तर तुम्ही सुपारी जी काय आहे ते येडेश्वरी देवीचं प्रतीक मानून तिला आवाहन करून तिला विनंती करून तुम्ही सुपारी जरी मांडली येडेश्वरी देवीच्या नावाने, तरी देखील येडेश्वरी देवी मान्य करून घेईल. 17 शुक्रवारच्या व्रताबद्दल अजून काही डाऊट्स असतील तुमचे तर मला खाली कमेंट्स करून सांगा, त्याच्यावर देखील लवकरच मी व्हिडिओ बनवून टाकेल. धन्य धन्य येडेश्वरी, धन्य धन्य येडेश्वरीचे 17 शुक्रवारचे व्रत.